नमस्कार मैत्रिणींनो, तनुजाच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एक नवीन रेसिपी बघणार आहोत. झणझणीत मटण रस्सा, अगदी सोप्या आणि सहज पद्धतीने कमी मसाला वापरून. मटणाला हळद आणि मीठ लावून घ्यायचं. ते फोडणी देण्यासाठी मी कुकरमध्ये तेल घातलं होतं, ते व्हिडिओत घेता आलं नाही. तेल गरम झाल्यावर त्याच्यात खोबरं, लसूण, कोथिंबीर, आलं याचं मिश्रण टाकले. ते छान फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये चिरलेली कोथिंबीर, मटणाला भरपूर कोथिंबीर वापरायची. मसाला छान फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये हळद आणि मीठ लावलेलं मटण टाकायचं. मटण शिजवताना त्याच्यामध्ये नेहमी गरम पाणी टाकायचं, थंड पाणी नाही वापरायचं. गरम पाणी वापरल्यावर मटण लवकर शिजतं. इथे मी 1 चमचा मटण मसाला टाकलाय. मिक्स झाल्यावर त्यामध्ये गरम पाणी टाकायचं. कुकरचं टोपण बंद करून लो फ्लेमवर 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. इथे मी मटणचा रस्सा बनवण्यासाठी 1 खोबऱ्याचा तुकडा, 2 मीडियम साईजचे कांदे भाजून घ्यायचे. भाजलेल्या मसाल्याची चव खूप छान लागते. कांदा आणि खोबरं भाजून झाल्यानंतर बारीक चिरून मिक्सरमधून बारीक अशी पेस्ट करून घ्यायची. कुकर थंड झाल्यावर इथे आपलं मटण शिजून तयार आहे. मटणचा रस्सा बनवण्यासाठी एका पातेल्यात 2 ते 3 चमचे तेल घेतले. तेल गरम झाल्यानंतर आपण भाजून बारीक केलेला मसाला टाकायचा. तो छान असा फ्राय करून घ्यायचा. मसाला भाजण्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं. आपण मटण शिजवताना त्याच्यामध्ये मीठ घातलं होतं, त्यामुळे आता चवीनुसार थोडंसंच मीठ टाकून घ्यायचं. थोडासा मसाला, लाल तिखट, काळं तिखट, आपल्या आवडीनुसार कमी जास्त तिखट करू शकता. कुणाला जास्त तिखट आवडतं, पण मटणाचा रस्सा म्हणजे तिखटच छान लागतो. मसाला छान फ्राय होण्यासाठी 1-2 मिनिट झाकून घ्यायचं. असं त्याला वर तेल सुटलं की आपला मसाला छान असा फ्राय झालेला आहे. त्याच्यामध्ये आता आपण शिजलेलं मटण टाकणार आहोत. तयार आहे आपला झणझणीत असा मटण रस्सा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.